नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 9 डिस्काउंट आणि कमिशन हा पॉइंट बघणार. हा चॅप्टर आपण बघतोय. चॅप्टर नंबर 9 आहे डिस्काउंट अँड कमिशन. आता विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट म्हणजे सूट आणि कमिशनला आपण कमिशनच म्हणतो. आता पहिल्यांदा आपण डिस्काउंट बघू, सूट. त्याच्या आधी आपण काही जे मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेले आहे आपण पर्सेंटेज, आपण त्याला शेकडा प्रमाण, शेकडा असं म्हणतो. पर्सेंटला आपण शेकडा किंवा टक्के असं म्हणतो. तर बघा, जेव्हा दोन संख्येच्या गुणोत्तरातील दुसरे पद म्हणजे छेद जे असतो, छेद जर 100 असेल तर त्याला आपण शतमान किंवा शेकडा म्हणतो. म्हणजे ज्याही संख्येचा छेद, म्हणजे उदाहरणार्थ 20/100 असा असेल तर आपण शतमान किंवा शेकडा म्हणतो. खाली छेद हा 100 असेल तर छेद हा 100 पाहिजे. 100 असेल तर आपण काय म्हणतो, त्याला शतक किंवा शेकडा असं म्हणतात. शतमान किंवा शेकडा असं म्हणलं जातं. आता शेकडेवारीचं चिन्ह आहे, शेकडेवारी चिन्ह आहे, ते अशा आडविरेषाने असे 2 डॉट असतात, त्याला आपण शेकडेवारी म्हणतो. आता एखाद्या संख्येचा शेकडा टक्के काढत असताना, समजा एखादी संख्या x आहे, त्याचा शेकडा टक्का किती, तर त्याचा छेद 100 असेल तर x टक्के म्हणलं जातं. म्हणजे x/100 म्हणजे x टक्के, त्याला x टक्केला आपण पर्सेंटेज असं म्हणतो. टक्के म्हणजे शेकडेवारी, याचा अर्थ आपण म्हणतो पर्सेंटेज. म्हणजे पर्सेंट म्हणजे शेकडा, त्यामुळे पर्सेंट असं असेल तर आपण समजायचं की ते शेकडामध्ये आहे. पण बघूया यातले काही एक्झाम्पल आपण जे आता 7वी मध्ये पाहिलेले आहेत, त्यातलेच काही एक्झाम्पल आपल्याला सुचतात का. प्रश्न बघा, राईट द appropriate numbers in the following boxes. आता आपल्याला बरोबर अप्रोप्रिएट परफेक्ट जो नंबर आहे, तो परफेक्ट नंबर आपल्याला त्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. त्यातला 1 नंबरचा प्रश्न आहे, 12/100 इज इक्वल टू पर्सेंटेज असलेले. पर्सेंट इज इक्वल टू बॉक्स आणि साइन आहे. आता 12/100 म्हणजे 12%, 12/100 याचा अर्थ 12%, आणि आपण येतो 12%. पर्सेंटचं चिन्ह आहे ते टक्केवारी चिन्ह. या पद्धतीनं 2 नंबरचा एक्झाम्पल आहे, 47%. 47% याचा अर्थ पर्सेंट म्हणजे काय, 47/100. पर्सेंट म्हणजे शतक, 100 म्हणजे 47/100 असेल. 3 नंबरचा प्रश्न असेल, 86% म्हणजे 86/100 म्हणजे याला म्हणायचं 80%. टक्क्याचा अर्थ 100 पैकी किती, 12% 100 पैकी 12, 20% म्हणजे की 100 पैकी 20, 90% म्हणजे की 100 पैकी 90. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. किंवा याच प्रकारचा एक प्रश्न असतो, 40% ऑफ 300. याचा अर्थ काय, 4%, 300चे 4% किती. आता 300चे 4% ऑफ असेल तर मल्टिप्लाय करायचं. 300 गुणिले 4% म्हणजे 300 गुणिले 4/100 असं लिहू शकता. किंवा असं डायरेक्ट तुम्ही लिहिता 4% ऑफ 30. 4% म्हणजे 4/100 ऑफ म्हणजे मल्टिपल आणि 300. हे असं लिहिलं का असं लिहिलं, दोन्हीपैकी दोन्हीचं उत्तर एकच येतं. ते 2 शून्याला 2 शून्य गेलं, या 2 शून्याला 2 शून्य गेलं, आलं 4 गुणिले 3, 4 त्रिकोण 12. हे झालं 3 गुणिले 4, 4 त्रिकोण 12. उत्तर 12 येणार आहे. तुम्ही असं सोडलं तरी चालतंय आणि असं सोडलं चालतंय. 4% म्हणजे 4/10, 4/100 ऑफ म्हणजे मल्टिपल बाय, आणि 30 म्हणजे 300. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवता आले पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. आता यातलाच एक दुसरा प्रश्न बघू, जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे. 50% ऑफ 1700.
आता 1700 50% आहे, तर आपण याचा 50 म्हणजे 15% म्हणजे छेद 100 ऑफ म्हणजे मल्टिपल बाय 1700 म्हणजे 1700. आता हे 2 शून्य कॅन्सल झाले, राहिलं काय 15 गुणिले 17 बरोबर उत्तर लिहायचं. खाली छेद 1 आहे, आपण कधी लिहित नाही. मग 15 गुणिले 17 केलं तर 15 गुणिले 17 त्याचं उत्तर आलं 255. म्हणजे 1700चे 15% म्हणजे 255. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात, कारण हे प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत. हे तुम्हाला डिस्काउंट मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. डिस्काउंट म्हणजे आता आपण बघूया, हे सगळ्या गोष्टी समजल्या असं मी गृहीत धरतोय. पण अनेक एक्झाम्पल घेऊ. जे 6 नंबरचे एक्झाम्पल आहे. 12% ऑफ 600. 12% ऑफ 600 म्हणजे 12/100. 12% म्हणजे 12/100 ऑफ म्हणजे मल्टिपल बाय आणि 700. 2 शून्यला 2 शून्य गेलं. 12 गुणिले 6 आलं 12×72 म्हणजे 600चे 12% म्हणजे 72. म्हणजे तुम्हाला डिस्काउंट कसं असतं हे तुमच्या लक्षात येईल. ह्या गोष्टी समजल्या. पर्सेंटेज याचा अर्थ छेद 100. 12% याचा अर्थ 12/100. 20% म्हणजे 20/100. 70% याचा अर्थ 70/100. छेद कायमची 100 असतो. टक्के म्हणजे छेद 100. पर्सेंटेज मध्ये की छेद 100 हे कायम लक्षात ठेवायचं. याच्या माध्यमातूनच आपल्याला काही एक्झाम्पल आहेत ते अतिशय महत्वाचे. हे बेस आहे, हे समजलंच पाहिजे. हे समजलं तरच आपल्याला जे पुढचे जे महत्वाचे डिस्काउंट कसा असतो, डिस्काउंट कसा दिला जातो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून येऊ शकतात. तर पाहूया आपण यातलाच जे इयत्ता 8वी मध्ये आपण शिकणार आहोत तो पॉइंट आहे म्हणजे डिस्काउंट. आता डिस्काउंट म्हणजे नक्की काय हे आपण बघूया. आता डिस्काउंटला मराठीत म्हणलं तर सूट. सूट. आता बघा, आपण दुकानात अनेक वेळा आपल्या मालाचा सेल, दुकानात जर आपण गेलो तर आपल्याला मालाचा सेल लावलेला दिसतो बघा, किंवा वस्तूंची किंमतीवर सूट दिलेली असते. आपण जेव्हा बाजारपेठेत फिरत असतो त्यावेळी तिथे लिहिलं असतं की या वस्तूवर 20% सूट, या वस्तूवर 50% सूट, अशा प्रकारचे बोर्ड्स आपल्याला दिसले असतात. किंवा आपण जेव्हा पावसाळा किंवा अशाच एक सीझनच्या आसपास जर आपण गेलो, हिवाळीच्या सीझनमध्ये, पावसाळ्याच्या सीझनमध्ये, तिथे तर सेल लागले असतात. सेल. सेल याचा अर्थ काय असतो, दिलेली जी ओरिजिनल किंमत असते त्यापेक्षा कमी किमतीत माल मिळत असतो. त्यामुळे त्यांचं मार्केट जे दुकानदार आहे त्या दुकानदाराचा माल जास्त प्रकारे खपला जातो. म्हणजे याचा अर्थ काय होतं, समजा काही दुकानदार काय करतात, जुना स्टॉक आहे, नवीन आता लग्न सराई असेल आणि नवीन माल भरायचा असेल तर जुना माल फक्त घालवाय पाहिजे. मग त्यासाठी दुकानदार काय करतात, दुकानदार ते जुन्या मालचा सेल लावतात. मग ते सेल लावल्यानंतर ओरिजिनल जी प्राइस आहे त्या प्राइस पेक्षा, समजा आता 300 रुपयाचा एक शर्ट असेल, 300 रुपयाचा शर्ट असेल तर तो 250 रुपयाला देतात. मग आता हा डिस्काउंट आहे, ह्या डिस्काउंटला 300 रुपये सेल 250 रुपयाला, काही जण 200 रुपयाला लावतात. म्हणजे तो माल खपण्यासाठी तिथे डिस्काउंट दिला, तो सूट दिली जाते. आता ही सूट असते ते छापील किमतीपेक्षा कमी असते. आता छापील किमतीला आपण काय म्हणतो, समजा आपल्याला एक वस्तू आहे, शर्टची वर छापील किंमत असते त्याला आपण मार्क प्राइस म्हणतो. मार्क प्राइस. मार्क प्राइसला आपण छापील, मराठीत म्हणतात छापील किंमत. छापील किंमत त्याच्यावर एक किंमत छापलेली असते बघा, कुठल्याही वस्तूवर किंमत एक छापलेली असते, तर आपण छापील किंमत म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला मार्क प्राइस म्हणलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूवर जे प्रिंटेड असते, आता काही पुस्तकांच्यावर प्रिंटेड किमती असतात त्याला आपण मार्क प्राइस म्हणतो. त्या किमती त्या पुस्तकावर दिलेल्या असतात, म्हणजे त्या जे असतात त्याला आपण मार्क प्राइस म्हणतो. आणि त्या मार्क प्राइसवर आपल्याला सूट दिली जाते. उदाहरणार्थ बघा, आता हे पुस्तक आहे, हे पुस्तक नवोदयचं पुस्तक आहे, ह्याचं किंमत छापील दिल्या 150 रुपये. म्हणजे असं जे छापील असते त्याला म्हणायचं मार्क प्राइस. अशा प्रकारच्या छापील किमतीला मार्क प्राइस म्हटलं जातं. आता या मार्क प्राइस मध्ये त्याला छापील किमती म्हणतात. आणि आपल्याला आता सूट हे बघायचं आहे. आता ज्या मार्क प्राइस मध्ये आहे, मार्क प्राइस मध्ये काही प्रकारचे सूट दिले जातात. मग त्याला आता ते सूट काही वेळा टक्केवारीमध्ये असतात किंवा काही वेळा रुपयेमध्ये असतात. उदाहरणार्थ समजा आता हे 150 रुपयाचे पुस्तक आहे, जे 150 रुपयाचे पुस्तक आहे त्यात तुम्हाला 10 रुपये सूट दिले, तर तुम्हाला ते पुस्तक कितीला पडलं, तर 140 रुपयाला पडलं. तर ते म्हणजे छापील किंमत म्हणजे एक विक्री किंमत, त्या पुस्तकाची विक्री किंमत किती दिली, विक्री किंमत आहे, विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट.
म्हणजे सूट किती आहे, छापील किंमत किती आहे 150 रुपये, सूट किती दिली 10 रुपये, म्हणजे विक्री किंमत किती 140 रुपये, म्हणजे 140 रुपये ही विक्री किंमत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला त्या किमतीची, तुम्हाला कुठलं त्याची किंमत किती आहे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे कॉस्ट प्राइस काय आहे, सेलिंग प्राइस काय आहे. आता याला विक्री किंमत सेलिंग प्राइस म्हणतात. आता हे सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस नक्की कशी असते, कशा पद्धतीने काढलं जातं, प्रॉफिट होतो का लॉस होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला फॉर्म्युले पाठ पाहिजेत. सेलिंग प्राइस म्हणजे नक्की काय असतं. आता ह्याच्यामध्ये सेल जे आपण करतो त्याला सेलिंग प्राइस म्हणलं जातं. जे आपण विकतो त्याला सेलिंग प्राइस म्हणलं जातं. नंतर आपण जे प्रिंटेड त्याला मार्क प्राइस म्हणलं जातं. सूट जे असते त्याला डिस्काउंट म्हणलं जातं. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. आता बघा यावर आपल्याला काही प्रश्न जे आपल्याला महत्वाचे आहेत ते बघूया, जेणेकरून आपल्याला डिस्काउंट म्हणजे सूट हे परफेक्ट आहे. सूट म्हणजे परत एकदा बघा, सूट म्हणजे जे ओरिजिनल किंमत आहे त्याच्यामध्ये दिलेल्या सवलत म्हणजे त्याला सूट म्हणतात. हे लक्षात ठेवा, दिलेली सवलत म्हणजे सूट असते. हे सूट टक्केवारीमध्ये सुद्धा असते आणि रुपयामध्ये सुद्धा असते. काही वेळेला टक्केवारीमध्ये येतात की समजा उदाहरणार्थ 300 रुपयाच्या जर वस्तू घेतल्या तर त्याला 10% सूट आहे. आता 300 रुपयाला 10% सूट, जसं आपण मगाशी इथं बघितलं की ते 12% ऑफ 60, म्हणजे 700 रुपयाला 12% सूट म्हणजे किती रुपये सूट मिळाली. तसं 300 रुपयाला 10% सूट, याचा अर्थ 300 रुपये 10%चा 10/100, 2 शून्य 2 शून्य गेलं म्हणजे 3 गुणिले 10, याचा अर्थ 30 रुपये. म्हणजे 300 रुपयाला 10% सूट म्हणजे 30 रुपये कमी द्यायची. लक्षात, समजा 300 रुपयाची वस्तू घेतली आणि 10% सूट दिली, याचा अर्थ काय, त्या 300 रुपये 10% सूट दिली, याचा अर्थ त्याला 30 रुपये कमी द्या. याचा अर्थ 300 म्हणून 30 वजा केलं की 270 रुपये द्यावे लागतील. हे महत्वाचं आहे. म्हणजे टक्केवारी सगळ्यात महत्वाचं की किती टक्के सूट आहे, तर किती रुपयाला किती टक्के हे आपल्याला समजलं की 300 रुपयाला 10%, 300 गुणिले 10/100 करा आणि कॅल्क्युलेशन करा, ते तुम्हाला सूट येईल. ओरिजिनल किमतीमध्ये ते सूट वजा करा, तुम्हाला तेवढे पैसे द्यावे लागतील. म्हणजे अशा प्रकारचे काही प्रश्न असतात ते आपल्याला प्रश्न सुटवता आले पाहिजे. आपण एक एक्झाम्पल, ते डिस्काउंट आणि कमिशन डिस्काउंट मधले एक्झाम्पल आहे. द मार्क प्राइस of a book is rupees 360. The shopkeeper sold is rupees 306. How much % discount did the shopkeeper give? तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक पुस्तक आहे, ते पुस्तकाची मार्क प्राइस आहे ते 360 रुपये आणि सेलिंग प्राइस जे आहे ते 306 रुपये आहे. तर त्या पुस्तकावर डिस्काउंट शॉपकीपरने किती घेतलं, तो पर्सेंटेज मध्ये विचारलाय. म्हणजे मार्क प्राइस डिस्काउंट आहे तो पर्सेंटेज मध्ये किती गेला, हाऊ टू पर्सेंटेज डिस्काउंट. आता सगळ्यात महत्वाचं आहे की मार्क प्राइस काय बुकचे, ते मार्क प्राइस इज इक्वल टू रुपीज 360. सेलिंग प्राइस रुपीज 306 रुपये. आता मार्क प्राइस आणि सेलिंग प्राइस लहान आहे, मार्क प्राइस मोठी आहे, तर डिस्काउंट किती असणार आहे, तो डिस्काउंट इज इक्वल टू 360 मायनस 306 इज इक्वल टू रुपीज 54. 54 रुपये डिस्काउंट दिलाय. म्हणजे ऑन मार्क प्राइस of rupees 360, the discount is 54 rupees. Therefore, if the mark price
is ₹100. Let the discount be X. जर मार्क प्राइस ₹100 असेल तर डिस्काउंट X असेल. म्हणजे डिस्काउंट डिवाइडेड बाय मार्क प्राइस इज इक्वल टू डिस्काउंट X, जे ₹100 वस्तूचं डिस्काउंट X असेल, म्हणून ₹54 डिस्काउंट ₹360 ला. तर ₹100 वस्तूला किती? म्हणून 54 मल्टिपल बाय 100 डिवाइड बाय 360. याची आपली किंमत X बरोबर, म्हणजे X किंमत असेल तर X इज इक्वल टू. तर इथं बघितलं तर 0 ला 0, आपण बघितलं 36 36 आणि किंवा 6 आणि परत 36 आणि 10 आहे. याचा आता 2 नंबर होते. 2 पंचे 10, 2 1 2, 2 8 16, 18 1 18, 18 3 54, म्हणजे 3 गुणिले 5, म्हणजे उत्तर आलं 5 3 15. म्हणजे झालं 15% डिस्काउंट. म्हणून 50% डिस्काउंट इज गिव्हन ऑन द बुक. त्या बुकवर 15% डिस्काउंट दिलाय असं समजतं. यातला होता प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो प्रश्न क्रमांक दुसरा बघू. दुसरा नंबर प्रश्न आहे तो आहे द मार्क प्राइस ऑफ अ चेअर is ₹1,200. A 10% discount is given on it. Calculate the discount and selling price of the chair. आता इथं मार्क प्राइस दिल्या आणि डिस्काउंट दिलाय, 10% डिस्काउंट आहे आणि मार्क प्राइस दिल्या ₹1200 आणि कॅल्क्युलेट सांगितलंय डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस. तर पुढची डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आता जे दिले तिथं पण सुरुवात करायची. मार्क प्राइस is equal to ₹1,200 आणि डिस्काउंट आहे तो आहे 10%. लेट अस फाइंड द रेशियो डिस्काउंट डिवाइडेड बाय मार्क प्राइस. आता डिस्काउंट आणि मार्क प्राइस बघितलं तर 10% डिस्काउंट आहे. 10% याचा अर्थ 100ला ₹10. मार्क प्राइस आहे ₹1200. ₹100 मार्क प्राइस असेल तर 10% डिस्काउंट, तर ₹1200 वस्तू असेल तर किती रुपये डिस्काउंट. याचा अर्थ अशा प्रमाणे रेशिओ करायचा. X डिस्काउंट आहे ₹1200. ₹1200 X डिस्काउंट, तर 10% डिस्काउंट आहे, तर ₹100 10% डिस्काउंट आहे. म्हणजे X इज इक्वल टू 10/100 इंटू 1,200. 2 0 गेलं तर आलं 10 गुणिले 12, म्हणजे 12 120, म्हणजे डिस्काउंट आहे, डिस्काउंट आहे ते ₹120. डिस्काउंट जे आहे डिस्काउंट इक्वल टू ₹120. म्हणजे सेलिंग प्राइस जे आहे इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. आता मार्क प्राइस आहे ₹1200, डिस्काउंट आहे ₹220, 120 रुपये, तर ₹1080 सेलिंग प्राइस.
म्हणजे त्या खुर्चीची सेलिंग प्राइस येते 1080 रुपये. तर पाहूया आपण यातलाच प्रश्न क्रमांक पुढचा. क्वेश्चन नंबर 3 बघूया. आफ्टर गिविंग a discount of 20%, a sari is sold for rupees 1120. Find the mark price of the sari. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डिस्काउंट दिल्यानंतर साडीची किंमत 1120 रुपये. तर त्या साडीची ओरिजिनल किंमत किती विचारली, छापील किंमत, प्रिंटेड प्राइस. याचा अर्थ उदाहरणार्थ लक्षात ठेवा, अशा प्रकारे एक्झाम्पल असतात ते 100 रुपयाला एवढी साडी तर डिस्काउंट देऊन किती, अशा पद्धतीचे एक्झाम्पल पण सोडवायचे असते. उदाहरणार्थ समजा जर मी मार्क प्राइसची साडी जर आपण मार्क प्राइस ऑफ साडी जर म्हणलं, जर 100 रुपये असेल तर तिला 10% डिस्काउंट, त्याला 20% डिस्काउंट दिलाय, तर 20% डिस्काउंट जर दिला तर ती साडीचं सेलिंग प्राइस जी असणार आहे, म्हणजे कस्टमर किती रुपये देणार त्या साडीचं, तर त्याचे कस्टमर देणार आहे 100 रुपयाला 20 रुपये कमी, तर 80 रुपये देणार. म्हणजे 80 रुपयाला ती साडी पडली. मग अशीच पद्धत आहे, जी 100 रुपये साडी 80 रुपये पडली तर ही डिस्काउंट होऊन 80 रुपयाला आहे. म्हणजेच या प्रकारचे एक्झाम्पल सोडवत असताना 80 रुपये साडी म्हणजे 100 रुपये साडी 80 रुपयाला पडली. ही 100 रुपये साडी ही मार्क ओरिजिनल प्राइस आहे, मार्क प्राइस आहे 100 रुपये, पण पडले आपल्याला 80 रुपयाला. तर सांगितले की फॉर 1200 रुपये साडी इज सॉल्ड 1120 रुपयाला विकल्या, तर त्याची मार्क प्राइस काय, म्हणजे 80 रुपयाला विकली असेल त्याची मार्क प्राइस 100 आहे. तसंच मार्क प्राइस माहित नाही पण विकलेली किंमत माहित आहे, 1120 रुपयाला विकल्या. याचा अर्थ 1120 रुपये विकल्या तर तुम्हाला ओरिजिनल किंमत मार्क प्राइस काढता येते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे 80 गुणिले एक्स करा बरोबर 1120 गुणिले 100. या 80 कडे गेले की भागाकारामध्ये, म्हणजे एक्स बरोबर 1120 गुणिले 100 भागिले 80, शून्यला शून्य गेलं, इथनं 8 घेतलं तर 8 एके 8, 8 एके 8 राहिलं, 9 10 11, 3 राहिलं, झालं 32, 8 चौक 32 आणि ते 0 म्हणजे 140. म्हणजे एक्स बरोबर 140 गुणिले इकडचं 10, म्हणजे 140 गुणिले 10 म्हणजे एक्स बरोबर 14 एके 14 आणि 2 0, म्हणजे त्या साडीची जी ओरिजिनल मार्क प्राइस होती 1400 रुपये. म्हणून मार्क प्राइस ऑफ द साडी वॉज 1400 रुपीज. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न सोडवता आले पाहिजेत. तर पाहूया यातलाच पुढचा प्रश्न. घ्या प्रश्न क्रमांक 4. जो प्रश्न क्रमांक 4 आहे, अ शॉपकीपर decides to sell a certain item at a certain price. He marked the price of the item by increasing the decided price by 30%, while selling the
atom he offered 20% discount. Find how many percent he got more on the decided price. आता अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना डिसाइडेड प्राइस जर आपण बघितलं तर 100 रुपये डिसाइडेड प्राइस घेतलं तर लेट द डिसाइडेड प्राइस be ₹100. Therefore, he marks the price as ₹130. म्हणजे मार्क प्राइस झाली ₹130. Discount gives 20% of 130. म्हणजे 130 ला 20%. म्हणजे आलं ₹0.00026. म्हणून सेलिंग प्राइस is equal to 130 minus 26 is equal to 104. Hence, डिसाइड केली ती 100 रुपये झाले 104 रुपये. Hence, he get 4% more than his decided price. इथे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता यातल्या पहा 5 नंबरचं क्वेश्चन. 5 नंबरचं क्वेश्चन आहे ऑन अ सर्टन atom a shopkeeper gives 8% discount to the customer. Still, he get 15% profit if the mark price of the atom is ₹1,750. Then what is the cost price of the atom for the shopkeeper? आता मार्क प्राइस दिलेली आहे ते 1750 डिस्काउंट 8% आहे. जे एमपी म्हणजे मार्क प्राइस जे आहे ते ₹1,750 आणि जो डिस्काउंट आहे तो आहे 8%. आता टोटल डिस्काउंट जे आहे ते 1750 रुपयाला 8% जर केलं तर 00 भागलं तर ₹140. म्हणजे सेलिंग जो प्राइस आहे ऑफ ॲटम ते 1750 वजा 140 म्हणजे बघितलं तर 1610 रुपये. आता प्रॉफिट सांगितलंय 15%. आता प्रॉफिट इज 15%, 15% प्रॉफिट असेल म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल आणि प्रॉफिट 15 रुपये असेल तर 115 रुपये ती विकली पाहिजे. याचा अर्थ असाच आहे
वस्तूची किंमत प्रॉफिट 1610 रुपये आहे, तर मूळ किंमत माहित नाही, म्हणजे एक्सला किती किंमत माहित नाही. एक्सला 1610 रुपये, तर 100ला 115 रुपये. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, एक्स इज इक्वल टू 1610 मल्टिप्लाइड बाय 100 डिवाइड बाय 115. याची किंमत केली की ते 1400. म्हणजे कॉस्ट प्राइस ऑफ द ॲटम इज ₹1400. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला सोडवता आले पाहिजेत. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत ते तुमच्या प्रॅक्टिस सेट क्रमांक 9.1 मध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.